नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय या यूट्यूब व्होकॅब्युलरी सिरीजच्या सेशनमध्ये। आज आपण काही इडियम्स ज्या आहेत पीवायक्यू मध्ये कंडक्ट केलेल्या इडियम्स आहेत, फ्रेजेस आहेत, त्या फ्रेजेस आपण बघणार आहोत। सुरुवात करूया पहिल्या फ्रेज पासून। पहिली फ्रेज जी आहे ते व्हाईट हिट। व्हाईट हिट म्हणजे काय, तर व्हाईट हिटचा अर्थ इथं दिलेला आहे। व्हाईट हिटचा अर्थ होतो द टेम्परेचर और स्टेट ऑफ समथिंग दॅट इज सो हॉट दॅट इट एमिट्स व्हाईट हीट। ठीक आहे, व्हाईट लाईट म्हणजे एवढं टेम्परेचर हाय असणे की त्याच्यातून काय येतंय, पांढरा सूर्यप्रकाश येतोय, पांढरा प्रकाश येतोय। एखाद्या गोष्टीचे तापमान किंवा स्थिती जे इतके गरम आहे की ते पांढरा प्रकाश सोडते, किंवा याचा अर्थ होतो इंटेन्स पॅशन, तीव्र उत्कटता। हा त्याचा काय होतो, एक अर्थ होतो तीव्र उत्कटता, लक्षात घ्यायचं आहे। मग तीव्र उत्कटता, तुम्हाला कशाची तीव्र उत्कटता आहे? सो आपण असं म्हणू शकतो की लुक ॲट द व्हाईट हीट बिहाइंड 1857 रिव्होल्यूशन। हे एक्झाम्पल आहे, पहिले हे समजावून सांगतो, मग पुढे आणखी एक्झाम्पल देतो। म्हणजे 1857चा जो काही बंड झाला, त्या बंडाच्या मागची जी तीव्र उत्कटता आहे, ती तीव्र उत्कटता तुम्ही बघा, असा याचा अर्थ आहे, लक्षात घ्यायचा आहे। मग आपण काय म्हणू शकतो, परीक्षा पुढच्या महिन्यात आहे, देयर इज अ व्हाईट हीट फॉर द एक्झाम, म्हणजे परीक्षेसाठी काय आहे, तीव्र उत्कटता आहे। तीव्र उत्कटता आणखी काय कशासाठी असू शकते, द व्हाईट हीट फॉर वॉचिंग अ मूवी। एखादी मूवी पाहण्यासाठी तीव्र उत्कटता, अरे ते मूवी पाहण्यासाठी व्हाईट हीट आहे माझ्यात, व्हाईट हीट आहे म्हणजे तीव्र उत्कटता आहे माझ्यात, असं आपण म्हणू शकतो। अशा प्रकारे तुम्ही मराठी बोलून किंवा इंग्लिश बोलून ह्या इडियम्स ज्या आहेत त्या पाठ करू शकता, एवढं लक्षात घ्या। त्यानंतरची जी नेक्स्ट आहे, अ सिक्स्थ सेन्स। सिक्स्थ सेन्सचा अर्थ काय होतो, तर सिक्स्थ सेन्सचा अर्थ होतो, लक्षात घ्या, सिक्स्थ सेन्स याचा अर्थ होतो उपजत ज्ञान। उपजत ज्ञान हा त्याचा अर्थ होतो, किंवा उपजत गुण सुद्धा म्हणू शकतो, ज्ञान किंवा गुण। म्हणजे जन्मताच तुमच्यात जे ज्ञान असते, जे अंगी गुण असतात किंवा ज्ञान असते, गुण म्हटल्यापेक्षा ज्ञान असते, त्याला म्हणत असतो आपण सिक्स्थ सेन्स। माझा सिक्स्थ सेन्स असा म्हणते की इथलं वातावरण जे आहे ते बरोबर नाही, काहीतरी वाईट घडू शकते, चल लवकर निघू इथूया। बघा आपल्याला माहिती आहे सिक्स्थ सेन्स हा आपण शब्द बरेचदा बोलताना वापरतो। माझा सिक्स्थ सेन्स असा म्हणते की कुछ तो गडबड है दया, बघा त्या CIT मध्ये कुछ तो गडबड है दया, माझा सिक्स्थ सेन्स हा म्हणते की तो पास होईल, माझा सिक्स्थ सेन्स हा म्हणते की आता पाऊस पडणार नाही, किंवा माझा सिक्स्थ सेन्स म्हणते की हे पॉसिबल आहे, माझा सिक्स्थ सेन्स म्हणते की हे मी करूच शकतो, वगैरे वगैरे प्रकारे आपण सिक्स्थ सेन्स ही जी इडियम आहे ती वापरू शकतो। याचा अर्थ होतो नॅचरल श्रीवनेस, म्हणजेच काय, तर नैसर्गिक शहाणपण। याला काय म्हणू शकतो, नैसर्गिक शहाणपण किंवा नैसर्गिक हुशारी। मग और इंट्यूटिव्ह अंडरस्टँडिंग, इट इम्प्लाइज अन इनेट एबिलिटी टू परसीव थिंग्स और मेक वाइज जजमेंट विदाउट कॉन्शियस रिझनिंग, असा त्याचा अर्थ होतो। म्हणजेच काय की तुमच्या आतच एवढी एबिलिटी असणं की बाबा एखादी गोष्ट चांगली की वाईट हे समजून घेणं, म्हणजेच तुमचा सिक्स्थ सेन्स होतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो आहे तो आहे टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट। म्हणजेच काय, स्वतःची स्तुती करणे किंवा स्वतःचीच पुंगी वाजवणे, स्वतःचीच हाकालणे, स्वतःचीच लावणे, स्वतःचीच बढाई करणे, म्हणजे होते टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट। हा त्याचा अर्थ होतो स्वतःची स्तुती करणे किंवा स्वतःची तुतारी वाजवणे किंवा स्वतःची पुंगी वाजवणे किंवा स्वतःच बोलणे, स्वतःच्याच बद्दल सांगणे, दुसऱ्याचं न ऐकणे, म्हणजे टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, टू बोस्ट ऑफ वन्स ओन स्किल्स और गुड क्वालिटीज, टू बोस्ट अबाउट वन सेल्फ। बढाई मारणे, याला काय म्हणतो, स्वतःचीच बढाई मारणे, हा सुद्धा एक त्याचा अर्थ होऊ शकतो, स्वतःचीच बढाई मारणे। बघा ना, आपले मित्रमैत्रिणी बरेच असतात असे, एखादा विषय चालू आहे, कोणीतरी आपल्या स्वतःबद्दल काहीतरी सांगतो, आणि म्हणजे किंवा कुठल्या तरी विषयावर आपली चर्चा चालू असते, आणि समजा इथं आपण असं एक उदाहरण घेऊया, हा आणि ही मुलगी दोन चर्चा करतायत, ठीक आहे, ही चर्चा करतायत, समजा की बाबा मी माझी आईला खूप छान स्वयंपाक करते, इकडून हिची मैत्रीण येते अशी एखादी, बघा मैत्रिणीला काही मैत्रिणी असतात, समजून घ्यायचं आहे, समजण्यासाठी फक्त हे एक एक्झाम्पल आहे।
याच्यातून एखादी ही मैत्रीण येते आणि मैत्रीण त्याचं कॉन्व्हर्सेशन ऐकतो, ते म्हणते अगं तुझी आई काय, तुझी आई काय स्वयंपाक बनवते, माझ्या आईचा स्वयंपाक अशी बनवते, तशी बनवते, असं करते, तसं करते, तसं करते, असं करते, ह्या गोष्टी अशा होतात, त्या गोष्टी तशा होतात, ही असं नसते, ती तसं नसते. शी डझंट लिसन टू अदर्स. ती यांना ऐकतच नाही, नुसतं तीच बोलते, तिचंच ऐका. अशा प्रकारचं जे हे बोलणं असते याला म्हणतात ब्लोईंग वन्स ओन ट्रम्पेट. म्हणजे स्वतःचीच पुंगी वाजवणे, स्वतःच मोठा आहे, मीच कसा चांगला आहे, मीच कसा श्रेष्ठ आहे, माझंच कसं व्यवस्थित आहे, हे सांगणं म्हणजे टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. सो शी इज ब्लोईंग हर ट्रम्पेट वेन शी इज टॉकिंग टू देम, वेन शी इज बोस्टिंग हरसेल्फ. मग यालाच म्हणतात टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. तुमचा लक्षात घ्यायचा, अभ्यास करताना मित्र असेल तर तो स्वतःची सांगते, तुमचं ऐकतच नाही. म्हणायचं झालं तू तुझी ट्रम्पेट ब्लो नको करू बाबा, मी बोर झालेलो आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला एखादा व्यक्ती लय ज्ञान सांगते, तुमच्या ऐकायचे नाही बाबा, तुझं ट्रम्पेट ब्लो करू नको, मला काहीही ऐकायची इच्छा नाही तुझा, ठीक आहे. किंवा मग मित्रात सहज बोलताना सुद्धा तुम्ही वापरू शकता. एखादा गमतीत जरी जास्त मित्र बोलत असेल तर त्याला म्हणायचं अरे तुझी ट्रम्पेट कशाला ब्लो करतो तू, ठीक आहे, जास्त ट्रम्पेट ब्लो करू नको, मला तू जास्त ट्रम्पेट ब्लो करतं आवडत नाही, काही होत नाही. तर हा गमतीशीर भाग झाला बोलण्याचा, परंतु ही इडियम तुमच्या मात्र अशा बोलण्याने प्रॅक्टिसने नेहमीसाठी लक्षात राहते. चला वळूया नेक्स्ट इडियम वरती, टू गिव्ह वन्स हँड टू समवन. आता टू गिव्ह वन्स हँड टू समवन याचे वेगवेगळे अर्थ होतात. याचा अर्थ होतो दुसऱ्याला मदत करणे, पहिला अर्थ, दुसऱ्याला किंवा एखाद्याला मदत करणे, ठीक आहे, किंवा एखाद्याच्या स्तुतीपर टाळ्या वाजवणे. टाळ्या वाजवणे हा त्याचा एक अर्थ होऊ शकतो, किंवा त्याचा आणखी एक अर्थ होऊ शकतो एखाद्याशी लग्न करणे. लग्न झाले ते, लग्न पाहिजे, एखाद्याशी काय करणे, लग्न करणे. एखाद्याला आपला हात देणे, हे म्हणतो ना आपण, हे हात देणे म्हणजे काय देणे, एखाद्याला लग्नाची संमती देणे. ह्या प्रकारे सुद्धा टू गिव्ह वन्स हँड टू समवन, या प्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो. शी गेव हर हँड टू, लक्षात घ्या मी म्हटलंय की या, ठीक आहे, ही आहे झिपरी. या झिपरीचं समजा या झिपऱ्यासोबत लग्न ठरलंय, या झिपऱ्यासोबत लग्न ठरलंय, तर आपण काय म्हणू शकतो, शी किंवा ही काही म्हणू शकता. शी गेव हर हँड, शी गेव हर हँड, किंवा शी म्हटल्यापेक्षा इथं झिपरी सुद्धा म्हणू शकता, झिपरी, ठीक आहे. झिपरी गेव हर हँड टू झिपऱ्या, काय म्हणू शकतो, झिपरी गिव्ह हर हँड टू झिपऱ्या, झिपरी नाही, झिपऱ्या. अशा प्रकारे एक वाक्य होणार आहे. काय होणार आहे, झिपरी गिव्ह हर हँड टू झिपऱ्या म्हणजे झिपरी मॅरिड टू झिपऱ्या, या प्रकारे हा काय होणार आहे, अर्थ होणार आहे. एवढं लक्षात घ्यायचं. झिपरी गेव्ह हर हँड टू झिपऱ्या, दॅट मीन्स झिपरी मॅरिड टू झिपऱ्या, असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. टू गिव्ह वन्स हँड टू समवन. दुसरा झालाय टू हेल्प और असिस्ट समवन. ओके, इन माय डिफिकल्ट टाइम इट वॉज माय फ्रेंड हु गेव हिज हँड टू मी, म्हणजे ज्याने मला काय केली, मदत केली. ठीक आहे. अशा प्रकारे टू अपलॉड और क्लॅप समवन, गिव्ह अ बिग हँड टू माय फ्रेंड, म्हणजे माझ्या मित्राची टाळ्या वाजून काय करा, स्तुती करा किंवा स्वागत करा. अशा प्रकारे त्याचा काय होतो, अर्थ होतो. नेक्स्ट आहे सरेंडर. आता सरेंडर हा शब्द दिलेला आहे, ऍक्च्युअली हा ऑप्शन मधला शब्द आहे, जसा की तो सिक्स्थ सेन्स होता. ठीक आहे, PYQ च्या ऑप्शन मधले शब्द आहेत हे. याच्यासाठी काय सिनोनिम्स आहेत, तर याच्यासाठी असणाऱ्या ज्या इडियम्स आहेत ती थ्रो इन द टॉवेल मीन्स टू सरेंडर. ठीक आहे. यू नो, सीइंग द पोलिसमॅन बिफोर हिम, ही threw in the towel, that means he surrendered himself. He threw in the towel means surrender himself. ही पहिली इडियम. किंवा गिव अप, एखादी गोष्ट सरेंडर करणे म्हणजे सोडून देणे. ओके, while playing the game he
thought that he won't win, therefore he gave it up. म्हणजे काय केलं त्यानं? सरेंडर केलं. हँड ओव्हर म्हणजे आणखीन एक त्याला सिनोनिम काय? हँड ओव्हर. दुसरा काय? बो आउट. ओके, he saw the king fighting bravely, therefore the enemy king bow before the or bow out before the that brave king. म्हणजे त्याच्या पुढे काय पत्करली? शरणागती. सरेंडरचा मराठीत होते शरण येणे. काय होतो याचा अर्थ? शरण येणे, हार पत्करणे, हार पत्करणे, असे वेगवेगळे अर्थ होतात. त्याचा अर्थ आणखी एक होऊ शकतो सबमिट, टू ले डाऊन, कन्सीड. अशा प्रकारे वेगवेगळे शब्द सरेंडर या शब्दासाठी आलेले आहेत, एवढं लक्षात घ्यायचं आहे. याच्यातला जो महत्वाचा आहे तो महत्वाचा आहे म्हणजे थ्रो इन द टॉवेल. हा बघा एमबीएच्या सीईटी मध्ये सुद्धा विचारलेला आहे, हा बँकिंगला सुद्धा विचारलेला आहे आणि हाच एमपीएससीच्या कंबाईन राज्यसेवा इकडे सुद्धा विचारलेला आहे, एवढं लक्षात घ्यायचं. थ्रो इन द टॉवेल. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे टू लॉर्ड इट ओव्हर अदर्स और बॉस अराउंड और अबाउट. टू बॉस अराउंड किंवा अबाउट. आपले बहीण भाऊ बघा, मोठा बहीण किंवा मोठी भाऊ असते, इकडे ए, इथं बैस, काय अभ्यास नाही केला का, बाहेर काय करतो, अशा प्रकारचं जे बिहेवियर असतं ना त्याला म्हणतात बॉस अराउंड किंवा बॉस अबाउट, किंवा त्याला म्हणतात टू लॉर्ड इट ओव्हर समवन. ठीक आहे, टू लॉर्ड ओव्हर समवन. इथं दिलेलं आहे माय एल्डर सिस्टर इज व्हेरी स्मार्ट अँड लॉर्ड्स इट ओव्हर मी. म्हणजे माझ्यावर काय गाजवते? हुकूम गाजवते. म्हणजे लॉर्ड इट ओव्हर किंवा बॉस अराउंड म्हणजे हुकूम गाजवणे. काय होते याचा अर्थ? हुकूम, हुकूम गाजवणे किंवा अधिकार गाजवणे. काय होते याचा अर्थ? अधिकार गाजवणे, हा त्याचा काय होतो? अर्थ होतो. समटाइम्स युअर फ्रेंड लॉर्ड इट ओव्हर यू. समटाइम युअर फादर, युअर अंकल बॉस अराउंड यू. लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्यावर अधिकार गाजवतात. काय रे, काय करत होता, काय करतोय, इथं काय बसलाय, ते काय करतोय, काय मोबाईल मध्ये एवढ्या रात्री कोणाशी बोलतोय, इकडे ये, पाणी घे, काय, अशा प्रकारचं जे असते दॅट बिहेवियर इज कॉल्ड लॉर्ड इट ओव्हर और बॉस अराउंड और बॉस अबाउट. लेट अस मूव टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज रीड द लाइन्स ऑन द palm. आता रीड द लाइन्स ऑन द palm याचा अर्थ काय होतो? टू लुक ॲट द लाइन्स ऑन द पर्सन्स हँड, on person's palm and predict his future. त्याचं भविष्य सांगणे. hand as a way of trying to find out what will happen to that person in the future. means predict करण्यासाठी हातावरच्या रेषा पाहणे, हा त्याचा अर्थ होतो. रीड द लाइन्स ऑन द palm. द रायटिंग ऑन द वॉल, हे फार महत्वाचं आहे. रीड द लाइनचा झालेला आहे. रायटिंग ऑन द वॉलचा अर्थ होतो समथिंग विल फेअर और नो लॉंगर विल एक्झिस्ट. किंवा मग सिच्युएशन इज गोइंग टू बिकम व्हेरी डिफिकल्ट और प्लीजंट. एखादी परिस्थिती आणखी खराब होणार आहे, चिघळणार आहे. एखादी परिस्थिती आणखी जास्त चिघळणे. एखादी परिस्थिती आणखी जास्त चिघळणे किंवा खराब होणे. चिघळणे किंवा खराब होणे, किंवा एखादी गोष्ट काय होणार आहे? एखादी गोष्ट अयशस्वी होणे. अयशस्वी, अयशस्वी होणे किंवा नो लॉंगर एक्झिस्ट, किंवा एखादी गोष्ट संपुष्टात येणे. एखादी गोष्ट संपुष्टात येणे. अशा प्रकारे कशाचा अर्थ होतो? द रायटिंग ऑन द वॉल. हे बघा, हे दिलेलं आहे. याचं पहिलं, इग्नोरिंग द वॉर्निंग फ्रॉम सायंटिस्ट अबाउट द क्लायमेट चेंज is like ignoring the writing on the wall for the planet's future. म्हणजे जर सायंटिस्टने दिलेल्या, सायंटिस्ट जे आपल्याला वॉर्निंग देत आहे ती वॉर्निंग अवॉइड करणे म्हणजे काय करणे? भविष्यात जे संकट येणार आहे त्या संकटाला टाळणे किंवा त्या संकटाकडे दुर्लक्ष करणे, हा त्याचा अर्थ होतोय. द वॉर्निंग साइन्स were there for months but he chose to